श्रीराम समर्थ. म्हणजे इट वॉन्ट टू बिकम समथिंग, त्याला काहीतरी व्हावं असं वाटतं. जे नुसतं असतं त्याला काहीतरी व्हावं असं असतं. म्हणजे काय तर जे काही आहे त्यात त्याला समाधान नसतं. यालाच तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये बीइंग आणि बिकमिंग असं म्हणतात. बीइंग म्हणजे नुसतं असणं आणि बिकमिंग म्हणजे अमुक एक होणं. हे केवळ भाषांतर आहे. याचा आपण सविस्तर विचार करूया. भगवंताचा या विश्वामध्ये एक प्रकारचा खेळच चाललेला असतो. भगवंत हा जणू काही खेळ खेळत असतो. भगवंत हा सत आहे. सत म्हणजे कायम असणारा, केवळ असणारा, फक्त असणारा, साक्षी भावाने राहणारा असा तो भगवंत आहे. हा जो आहे त्याला चैन पडत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये चैतन्य असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये शक्ती असल्यामुळे त्याच्या हातून एक कर्म घडतं आणि तो जिवंत असल्यामुळं, चैतन्यमय असल्यामुळे आणि शक्ती असल्यामुळे तो जो नुसता होता त्याचं कशामध्ये तरी रूपांतर होतं आणि यातूनच जगाची निर्मिती झाली. एक असणारा परमात्मा परमेश्वर ज्याला आपल्या एकटेपणाचा कंटाळ आला आणि म्हणून त्याने हे जग निर्माण केलं, असं आपण या जगाच्या निर्मितीचा सिद्धांत मांडताना किंवा या विषयाचा अभ्यास करताना असं अनुमान काढतो. तर त्याने हे जे काही जग निर्माण केलं याला कर्म म्हणतात. विश्व म्हणजे काय? भगवंताने केलेल्या या कर्माचा हा चिदविलास आहे. म्हणजे जे होतं नुसतं त्याचं रूपांतर काहीतरी होण्यामध्ये झालं. म्हणजे भगवंत हा जो बीइंग होता तो बिकमिंग झाला आणि या जगाची उत्पत्ती झाली, या जगाची निर्मिती झाली. जे नुसतंच असणं होतं त्याचं पाहता पाहता होणं झालं आणि भगवंतच या जगाच्या रूपाने झाला, प्रगट झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी हे समजण्यासाठी एक सुंदर दृष्टांत दिला. समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये अथांग असं पाणी पसरलेलं आहे. त्या पाण्यातूनच लाटा निर्माण होतात, परंतु लाटा या वेगळेपणाने दिसतात. पूर्वी काय होतं? पाणी होतं. मग त्या पाण्यापासून काय झालं तर लाट निर्माण झाली. थोड्या वेळाने काय झालं? ती लाट नाहीशी झाली आणि पुन्हा काय झालं तर पुन्हा ते पाणीच शिल्लक राहिलं. म्हणजे अगोदरही पाणीच होतं, शेवटीही पाणीच होतं, पण मध्येच केव्हा तरी ती लाट निर्माण झाली आणि काही काळापुरती ती लाट आहे असं आपल्याला दिसलं. म्हणजे जे बीइंग होतं, जे नुसतंच पाणी होतं ते पाणी बिकमिंग झालं आणि त्या पाण्याची लाट झाली आणि ते बिकमिंग जे होतं ते पुन्हा नाहीसं झालं आणि पुन्हा ते बीइंगमध्ये परावर्तित झालं आणि मग पुन्हा त्या लाटेचं पाणी झालं. म्हणजे हा जो खेळ चाललेला आहे, जे नुसतंच असतं
ते होतं आणि जे होतं ते नुसतंच असतं. अशा प्रकारे भगवंताचा खेळ, भगवंताच्या लीला या जगामध्ये सतत चालू असतात आणि यालाच ज्ञानेश्वर महाराज कर्म असं म्हणतात. यालाच भगवान श्री गोपालकृष्ण कर्म असं म्हणतात. ज्याला हा कर्माचा स्वभाव कळला त्याला कर्मापासून काहीच मिळवायचं असं शिल्लक राहत नाही. कारण असण्याचं होणं होतं आणि होण्याचं पुन्हा असणं होतं. पाण्याची लाट होते आणि लाटेचीच पुन्हा पाणी होतं. अशा प्रकारे हा सगळा खेळ आहे. त्यामुळे अमुक एक कर्म करून मी अमुक एक फळ मिळवीन अशी भावनाच जिथे नाही तिथे कर्माला जागाच नाही. ते सत्पुरुषांचं मर्म असतं, सत्पुरुषांचं ध्येय असतं. त्यांना अमुक एक गोष्ट करून मला काहीतरी मिळवायचं आहे ही भावनाच नसते. याचा अर्थ मी करून काही होईल असं त्यांना कधीच वाटत नाही. कारण करणारा मी नसून करणारा हा परमेश्वर आहे, भगवंत आहे आणि त्याच्या इच्छेनेच सगळ्या गोष्टी घडतात हे सत्पुरुषांचं कायमचं मानणं असतं. म्हणून कर्मणो हि अपि बोद्धव्यम, कर्म काय आहे हे समजून घ्या. आता विकर्म काय आहे हे समजून घेताना विकर्म याचा अर्थ वाईट कर्म, जे निषिद्ध आहे किंवा त्याला आपण निषिद्ध कर्म म्हणू. वाईट कर्म किंवा निषिद्ध कर्म हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. असा हा या श्लोकाचा अर्थ आहे. ज्याला भगवंताचं हे स्वरूप कळलं आणि ज्याला हा खेळ आहे हे लक्षात आलं त्याला कर्माचं जे आज कर्तेपण आहे ते कर्तेपणच नाहीसं होतं आणि मी करून काहीही होत नाही हे खऱ्या अर्थाने त्याला कळतं. सत्पुरुषाने नुसता एका जागी बसून सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, सर्वांना सुख मिळावं, सर्वजण सुखी व्हावे असा नुसता जरी संकल्प केला तरी त्याने जे काही कर्म घडतं ते हजारो समाजसेवकांच्या हातून प्रत्यक्ष कार्य करून सुद्धा होत नाही. याचं कारण असं की खरं सुख जे आहे ते मनाची अवस्था आहे, ते मानण्यावर अवलंबून आहे. ज्या गोष्टी एखाद्या माणसाला सुखाच्या वाटतात त्याच गोष्टी दुसऱ्या माणसाला दुःखाच्या वाटतात आणि ज्याला एखादी गोष्ट दुःखाची वाटते दुसऱ्याला तीच गोष्ट सुखाची वाटते. हे सगळं व्यक्तिसापेक्ष आहे. निश्चितपणे आपण सांगू शकत नाही की सुख नेमकं काय आहे. आता गुलाबजाम खाण्याने जर एखाद्या माणसाला सुख मिळत असेल तर डायबिटीस झालेल्या माणसाला गुलाबजाम खाल्ल्याने त्रास होतो म्हणून त्याच्या दृष्टीने गुलाबजाम खाणं हे दुःखाचं आहे. म्हणजे मग मला आता सांगा गुलाबजाम खाणं हे सुख म्हणावं का दुःख म्हणावं? हे त्या माणसांच्या परिस्थितीवर, त्या वातावरणावर आणि त्यांच्या मनातल्या हेतूवर अवलंबून असतो. कारण सुख किंवा दुःख हे मनाच्या अवस्थेवर आहे. आपण मनस्थिती जर चांगली ठेवली तर आपल्याला सगळ्याच गोष्टी सुखाच्या वाटतात आणि आपली मनस्थिती बिघडली की आपल्याला सगळ्याच गोष्टी दुःखाच्या वाटतात. अमुक एक झालं असतं तर बरं झालं असतं किंवा हे व्हायला नको होतं असं जे आपल्याला वाटतं या आपल्या मनाच्या भावना असतात. प्रत्यक्षात काय घडेल हे आपण ठरवू शकत नाही. आणि म्हणून इथे महाराज म्हणतात मनस्थिती बदलली की खरं समाधान आपल्याला मिळेल. हे जर कळलं तर आपल्या कर्माला
कर्मपणाच राहत नाही. आणि म्हणून ज्ञानाग्निही सर्व कर्माणी भस्मसात कुरुते असं म्हणतात. म्हणजे एकदा का हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं की सगळीच कर्म जळून भस्मसात होतात. म्हणजेच कर्माला कर्मपणा राहत नाही, कर्मच नाहीसं होतं. आता एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की परमार्थ किंवा अध्यात्म हे म्हातारपणाचं काम आहे, किंवा रिटायर झाल्यानंतर, किंवा ज्याला बाकी काहीच काम नाही त्याने ह्या गोष्टी कराव्या, असा एक समज सगळ्या लोकांचा आहे. परंतु तरुण माणसं जरी आली तरी आज ना उद्या ती म्हातारी होणारच आहेत ना. म्हणून इथे एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यायचा आहे की मानवी जीवनाची पूर्णता कशात आहे, तर शेवटपर्यंत कर्म करण्यात नसून कर्म करण्याची ही हौस सुटण्यामध्येच आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्या. जर आपण मरेपर्यंत कर्मच करत राहिलो तर मेल्यानंतर सुद्धा भूत होऊन म्हणा किंवा पुनर्जन्म घेऊन म्हणा, पुन्हा आपण तीच कर्म करायला भाग पाडू. इथे महाराज म्हणतात, एक कर्म मात्र माणसाने मरेपर्यंत अवश्य करावं, आणि ते म्हणजे भगवंताचं स्मरण. नामस्मरण हे असं कर्म आहे की जे मरेपर्यंत माणसाने करायचं असतं. भगवंताचं स्मरण करावं. आता इथे परत प्रश्न हा येतो की नामस्मरण करण्याचा उद्देश काय, कारण काय? आपल्याला भगवंताचं दर्शन हवं आहे हा तरी उद्देश असतो, किंवा आपल्या जीवनातील दुःख नाहीसं व्हावं हा तरी उद्देश असतो, किंवा तिसरा उद्देश असा असतो की माझ्या गुरूंनी मला नाम दिलं आहे आणि हे साधन सांगितलं आहे आणि म्हणून मी हे करतो आहे. काहीही जरी झालं तरी आपण नामस्मरण मात्र केलं पाहिजे, हे मात्र आहे. परंतु नामस्मरण करण्याचा आपला जो हेतू आहे तो असा असावा की मला काहीच मिळवायचं नाही आहे, मला काहीच नको आहे, मला कशाचीही अपेक्षा नाही आहे, आणि ही भूमिका माझ्या मनाची टिकून राहावी म्हणून जे कर्म करायला हवं ते कर्म म्हणजे नामस्मरण. म्हणजे नामस्मरण करण्याचा मूळ हेतू हा आहे की आपल्या मनातल्या वासनाच नाहीशा व्हाव्या, आणि वासना नाहीशा करायच्या असतील तर भगवंताच्या स्मरणात राहणं हाच उपाय आहे. भगवंताचं स्मरण म्हणजेच वासनांचं मरण, आणि भगवंताचं विस्मरण म्हणजेच वासनांची निर्मिती. म्हणून आपण सतत भगवंताचं स्मरण का करायचं, तर आपल्याला या वासनांपासून मुक्त व्हायचं आहे. आणि मला काहीच नको आहे, माझ्या कुठल्याच अपेक्षा नाहीत, आणि मला काहीच मिळवायचं नाही असं आपल्याला वाटलं पाहिजे. आणखीन एक उदाहरण घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. संध्याकाळच्या वेळेला आपण फिरायला म्हणून बाहेर पडतो. आपण उगीचच इकडे तिकडे हिंडत फिरत असतो, पाय मोकळे करतो. यामध्ये सुखही नाही, दुःखही नाही, काही आपल्याला मिळवायचंही नाही, काही गमवायचं नाही, पण आपण हिंडून फिरून येतो. हे जसं आहे तसं नामस्मरण आपण हिंडून फिरून आल्यासारखं करायचं. त्याच्यातून आपल्याला काही मिळवायचंही नाही आणि काही गमवायचंही नाही. मला काहीच नको ही माझ्या मनाची भूमिका टिकवण्यासाठीच आपल्याला नामस्मरण करणं आवश्यक आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी नामस्मरण करतो असं देखील म्हणता कामा नये, कारण नामस्मरण करत नसतो तर नामस्मरण होत असतं. नामातून हे आपल्याला शिकायचं आहे, आणि नामातूनच
याची जाणीव आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला हवी. तुकाराम महाराज म्हणतात, नाम म्हणे वाट चाली, यज्ञ पावलोपावली. नामस्मरण करणं हा एक प्रकारचा पावलोपावली केलेला यज्ञच आहे. नामाचा खरा अनुभव काय आहे, तर नाम घेतल्यामुळे माझ्यातला अहंकार, माझ्यातला मीपणा, माझ्यातला कर्तेपणा हा जितका कमी होईल तितका नामस्मरणाचा आनंद वाढेल. माझ्या वासना जितक्या कमी होतील तितकं माझं नामस्मरण योग्य प्रकारे बरोबर चाललं आहे हे आपण समजा. जे माझं मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूप कधीही बदलत नाही. मी बाहेरून बदलेन, माझ्या शरीराची अवस्था बदलेल, माझं रूप बदलेल, माझा देह बदलेल, माझा आकार बदलेल, पण माझं स्वरूप जे आहे ते कधीच बदलणार नाही. आपल्या त्या मूळ स्वरूपाशी म्हणजेच आपल्या आत्म्याशी आपण तादात्म्य पावणं आणि त्याच्या स्मरणात राहणं याचंच नाव नामस्मरण आहे. नामस्मरण याचा अर्थ असा की माझा देह चालवणारा हा जो परमात्मा परमेश्वर आत्म्याच्या रूपाने माझ्या देहामध्ये वास करतो, त्या परमात्म्याशी आपण एकरूपता साधून, तादात्म्य साधून त्याच्या स्मरणात राहणं याला नामस्मरण असं म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.